आता सध्या 1 रुपयाचा पेप्सी आहे, त्या पेप्सी कशी बनवली जाते याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली। लोकांनी आपण 1 रुपयामध्ये आपलं आयुष्य कसं धोक्यात घालतोय असं म्हटलं, तर काहींनी म्हटलं हा जुना व्हिडिओ आहे, तो कसा बनायचा ते बनवण्यात आलंय असं सांगण्यात आलं। तर नक्की या व्हिडिओमध्ये काय तथ्य आहे, नक्की काय घडलं आहे हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, मी अनोर मोहिते, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलवर नवीन आला असाल, प्रथम आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। एकदा उन्हाळ्याला सुरुवात झाली की आईस्क्रीम, थंड पेय ही सर्वात जास्त विकली जातात किंवा त्यांची विक्री होते। तर कधी-कधी भेसळयुक्त पदार्थ अशा ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। कधी-कधी आईस्क्रीम बनवताना, काही कोल्ड्रिंक वगैरे बनवताना भेसळ करून किंवा जास्त त्याला मागणी असते, यासाठी ग्राहकांना त्याचा तेवढा पुरवठा करता यावा यासाठी ते भेसळयुक्त पदार्थ करून सुद्धा विकले जातात। तर असाच आईस्क्रीमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। पूर्वीच्या काळी 1 रुपयाला 2 पेप्सी किंवा आता 1 रुपयाला 1 पेप्सी अशा पद्धतीने भेटत, तर आता तोच पेप्सी 2 रुपयाला भेटतो किंवा 3 रुपयाला। प्रत्येक वेळी त्याचे दर बदलत असतात। तर आता आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पेय आणि ताजं पेय प्यायला आवडतं, पण सध्या एक सोशल मीडियावरती व्हायरल होणारा पेप्सीचा व्हिडिओ आहे। त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय, या व्हिडिओमध्ये व्यक्ती मोठ्या ड्रममध्ये दूध ओतताना दिसतोय, मग तो त्यामध्ये तयार केलेले फ्लेवर्स आणि प्रीमिक्स घालतोय, त्यानंतर ते चांगलं मिसळतोय म्हणजे ते मिक्स करतोय। त्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे मनोरंजक भागाला, जे की आपण सुद्धा पाहण्यास आतुर आहात। तर पुढे आपल्याला पाहायला भेटतंय नळाला एक लांब अशी तोटी म्हणजे पाईप लावलेला पाहायला भेटतोय आणि त्या मोठ्या नळीला एक एक करून सील केलं जातं। जशी ती मशीन आहे त्या मशीनच्या साहाय्याने सील केलं जातंय। मग ती सर्व पॉकेटे सील बंद करून फ्रीजमध्ये ठेवली जातात आणि दुसऱ्या दिवशी हे थंड पेय पेप्सी म्हणून पिण्यासाठी तयार होतं। मात्र हा व्हिडिओ व्हायरल होताना लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, कारण काहींनी स्वच्छतेबद्दल प्रश्न उपस्थित केले। तर एकाने कमेंट केले, आज मला कळाले किती हा पेप्सी बनवताना किती स्वच्छता पाळली जाते। तर अनेकांनी म्हटलं, कधी कधी अशाच पद्धतीनं आपल्याला पदार्थ खायला भेटतात, कारण आपण ते ज्या ठिकाणी बनतात त्या ठिकाणी जाऊन पाहत नाही, परंतु आपल्या हातात येतं तेव्हा आपण ते खातो। परंतु जेव्हा ते बनले जातात कसे, असा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, तेव्हा आपण जेव्हा खाल्लेलं असतो ती आठवण करून आपण ते खरोखर त्यासाठी आपण विचार करतो, पण आपण त्यावरती कारवाई करण्याची वगैरे मागणी करत नाही। तर कधी कधी काही समाज माध्यमांमध्ये समाजामध्ये काही लोक आहेत ते अशा गोष्टींवरती आवाज उठवतात। तर काहींनी म्हटलं अशा अस्वच्छतेबद्दल याच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी अशी अनेकांनी मागणी केली। तर मित्रांनो, या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा।